औषध मुक्त जीवन जगण्यासाठीचा फॉर्म्युला मी आज तुम्हाला शिकवणार आहे. मार्गदर्शन म्हणजे मी डॉक्टर गणेश वालाके. त्यानंतर या संपूर्ण पटांगणासाठी ज्या ज्या लोकांनी स्पष्ट केले या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा उम्र भर ये गालिब मैं ये गलती करता, उम्र भर ये गालिब मैं ये गलती करते रहा, फूल चेहरे पर थी मैं आईना साफ कर दे रहा. अगर आपको अच्छा लगा तो तालियां बजाइए. की आपण सुंदर असायला हवं. मुलांना पण वाटतं आणि मुलींना पण वाटतं. तेच पुरुषांना पण वाटतं आणि स्त्रियांना पण वाटतं. तेच लग्न झालेल्यांना पण वाटतं आणि लग्न न झालेल्यांना सुद्धा वाटतं. वाटतं की नाही वाटत? यास ना. मग माझ्यासोबत संवाद करण्याचा प्रयत्न करत चला. कारण हे एकतर्फी कम्युनिकेशन झालं नाही पाहिजे. मला वाटतं की द्वितर्फी असतं दोन्ही. त्यानंतर काय सांगितलं? लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. आपण योगाच्या माध्यमातून जी फ्लेक्सिबिलिटी आपल्या आयुष्यात निर्माण करतो ती फ्लेक्सिबिलिटी म्हणजे वाकल्यानंतर डायरेक्ट माझा हात जमिनीला टेकला पाहिजे. कुठलाही टेन्शन, ताण तणाव तुमच्या बॉडीवर पडला नाही पाहिजे. या पद्धतीने तुम्ही बॉडी फ्लेक्सिबल असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे आणि उत्साह पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? यस यस ना. मग उत्साह वाढवण्यासाठी पुन्हा काढा. काही झोपलेले असते त्याचा काढा खाली बजाने का फायदा होता. हम खुद भी जांच करते हैं, दूसरों को भी जगाते हैं और इससे स्वयं जागृति भी होती है और जन जागृति भी होती है. स्वयं जागृति और जन जागृति करने का एक मात्र तरीका ताली बजाओ. बजाओ ताली. षडरिपू म्हणजे 6 शत्रू. साखर, चहा, कॉफी, बिस्किट. त्याला एक नंबर लक्षात ठेवा. साखर, चहा, कॉफी, बिस्किट हे खायचं का? हे खायचं का? नाही. मग याच्या जागेवर खायचं काय? हा एक प्रश्न असेल ना. सर साखरेशिवाय तर होतच नाही ना. सकाळी पाहुणे आले का तेली चहा पाजा लागते, रात्री आले तेली पाजा लागते. कारण आपला धर्मच आहे अतिथी देवो भव. पण हे चहा पाजून त्यांना अतिथी देवो भव नाही म्हणत आपण. अतिथी देवो लवकर लवकर मरून लवकर लवकर जाऊ. अशी जर विचारसरणी मनात असेल तर तुम्ही कृपया या साखरीचा आणि चहापत्तीचा चहा सोडून त्यांना गुळाचा चहा पाजा किंवा शरबत पाजा. लिंबू शरबत चालेल पण ते पण लिंबू शरबती करायचं असेल तर गुळाचं करायचं. काय त्याच्यानंतर चहापत्तीच्या जागेवर 100 ग्रॅम धने घ्यायचे, 100 ग्रॅम जिरं घ्यायचं. त्याच्यानंतर सोप घ्यायची आणि दालचिनी घ्यायची. याला तव्यावर व्यवस्थित भाजायचं आणि त्याची पूड करून चहापत्तीच्या डब्यात ठेवायची. कायच्या? कारण आपल्याला आठवत येणारच ना. अरे चहा बनवायचा आहे काहीतरी टाकायला लागलं तर ही पावडर म्हणजे याने कसं सुंदर लज्जतदार आणि बीपी शुगर थायरॉइड पासून मुक्त होणारा चहा तुम्ही तयार करा. काय कराल? चहा. आणि महत्वाची गोष्ट चहापत्तीमध्ये काय असतं? चहापत्तीमध्ये डाय असतं. त्याच्यानंतर चहापत्तीमध्ये फेरेटिन नावाचं तत्व असतं. शरीरातलं फेरेटिन नावाचं जे तत्व असतं त्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं F++ आणि चहापत्तीचं असतं F+++. किती आहे? 3. जेव्हा ही चहापत्ती तुमच्या शरीरात जाते ना तर तुमच्या शरीरामधला एक जो हिमोग्लोबिनचा स्ट्रक्चर असतो प्लस त्याला असं हिसकावून घेते आणि तुमच्या शरीरात निर्माण होते फ्री रॅडिकल. म्हणजे ज्या कोणाला स्वतःचं हिमोग्लोबिन जरी वाढवायचं असेल तर त्याने एकच काम करायचं. महिन्याभरासाठी फक्त 1 महिना मेरा कहा सुन लीजिए. एका महिन्यासाठी जर तुम्ही चहा जरी बंद केला तरी तुमचं हिमोग्लोबिन जर 8 असेल तर 16 पर्यंत जातं. त्याच्यानंतर कॉफीमध्ये असतं शरीरात गेल्यानंतर आपले केमिकल बॉन्ड डिस्टर्ब करतो, आपले मेटाबॉलिझमला डिस्टर्ब करतो, फ्री रॅडिकल्स निर्माण करतो म्हणून त्याला टाळा. त्यानंतर बिस्किट नावाचं तत्व असतं ते जेव्हा तुमच्या शरीरात जातं आणखी तुमची ॲरोटॉमी खराब करते. मुलांची काळजी जर असेल तर सून पहिला चहाला मी चहा प्यायला लागली. तुम्हाला लवकर जर मरायचं असेल तर चहा बिस्किट पीत चला. नसेल प्यायचं तो वाचा. बघ सुनेला दिलं तर अजिबात घ्यायचं नाही आणि सुनेला सांगतो सासूबाईला पण अजिबात द्यायचं नाही. सासूबाईला जर जास्त दिवस जगवायचं असेल तर तिला पण चहा बिस्किट देऊ नको. आणि सासूलाही सांगतो की जर तुला तर तुझ्या हाताने लावू नको आणि पोराने बघू नको. काय वाटतं? बरोबर आहे का? बरोबर ना. त्यानंतर रिफाईंड ऑइल. जेव्हा रिफाईंड ऑइल बनतं त्याच्यामध्ये टंगस्टन नावाचा जो धातू असतो तो टाकला जातो.
फॉर्मल्डिहायड्रेट नावाचं एक केमिकल यूज केलं जातं आणि फॉर्मल्डिहायड्रेट नावाचं जे केमिकल असतं ते काय करतं, ते जे मेलेल्या डेड बॉडीज असतात त्याला प्रिझर्व करून ठेवण्यासाठी ते फॉर्मल्डिहायड्रेट नावाचं केमिकल यूज केलं जातं. ते जेव्हा तुमच्या शरीरात जातं ते निघत नाही, म्हणून रिफाईंड ऑइल जे असतं ते तुम्ही टाळत चला. मग त्याच्याऐवजी कच्च्या घाण्याचं तेल वापरत चला, तुमच्या शरीराला ते बाधा करणार नाही. त्यानंतर तो झाला पहिला घटक. दुसरा घटक लोणचं कोणतं, ते असो प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात ते खाऊ नका. घरी बनवलेलं लोणचं आज बनवलं 7 दिवस 8 दिवसात खाऊन टाका. जास्त प्रमाणात आपण त्यात मीठ टाकतो. मीठ जेव्हा तुमच्या शरीरामध्ये येतं तेव्हा तुमचं कॅल्शियमला चोरतं. जर ज्या व्यक्तीचे हालत सुरू झाले असं वाटतं ना, त्याने एकच काम करायचं, आहारातील मिठाचं प्रमाण कमीत कमी करायचं. फक्त भाजी करताना किंवा पोळी करताना जेवढं टाकलं तेवढं, वरून असं भुरुक्कन नाही करायचं. काय करायचं, भुरुक्कन नाही करायचं, भुरुक्कन टाकायचं नाही. कारण ते आयोडाईज लिप्रो जे नमक असतं ना, ते प्लास्टिकचे पण तत्व असतात मित्रांनो, ते वापरू नका. त्याच्याऐवजी सेंधा मीठ वापरत चला किंवा काळं मीठ वापरत चला, किंवा मीठ नाही वापरलं तरी चालेल. मी बगर मिठाची भाजी सुद्धा खाऊ शकतो. तसं तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पापड कसं असतं, आमच्या ज्या महिला मंडळ आहेत यांच्यासाठी, आमचे पुरुष मंडळी कशा माहिती का, घरातील बाया काय करतात, स्वयंपाक करतात. स्वयंपाक केल्यानंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं पोट भरलं पाहिजे हा विचार करतात की नाही, करतात ना. नवऱ्याला समजा एखादी पोळी कमी जर पडत असेल तर त्याला लाटून फटाफट देऊन देते, हे खाय. पण जेव्हा सुताची वेळ येते तेव्हा जाऊ दे ना म्हणते, एक पापड भाजतो आणि कसं आहे लोणचं घेतो खाऊन टाकतो. स्वतःचं आरोग्य तुम्ही खराब करता एवढं लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं नवऱ्यासाठी, ज्या पद्धतीनं मुलासाठी तुम्ही अन्न शिजवून देता किंवा तयार करून देता, त्या पद्धतीनं कृपया माता भगिनींना तुम्ही स्वतःसाठी तयार करत चला आणि खात चला. यांचा विचार नंतर करायचा, पहिले स्वतःचं पोट भरत चला. हे करूच आपण, त्यांचा विचार करू. पण आपण काय करतो, सगळेचे फोटो भरून देतो, नंतर मग आपला विचार करतो आपल्यासाठी तेवढी शिल्लकच केली ना. तेवढीच शिल्लक राहायला पाहिजे. नसत तर बनवायचं खायचं, आणि कमीत कमी वेळ लागला पाहिजे तुम्हाला किचन मध्ये. जास्त वेळ घालवायचा नाही. चहाचं पटपट पटकट कटकट, म्हणजे आलू असेल, काकडी असेल, गाजर असेल, मुळा असेल, टमाटा असेल, काही पण टाकटूक करून पटकन मिळायचं, सलाद करून ठेवून टाकायचं. हेल्थचा नवीन मार्ग. त्यानंतर आहे मीठ, ते तर सांगितलंच तुम्हाला. आणि मनुष्य निर्मित केमिकल याच्यात कोणते, वा या बाबा म्हणतात ना, म्हणतात की थंडा थंडा कूल. पीते हैं और इसका नतीजा क्या, जेव्हा लग्न होतं, लग्न प्रसंगामध्ये नवरा आणि बायकोला एक पेप्सी कोकाकोलाची बॉटल दिली जाते. एक गडी एका तोंडात आणि एक गडी इतर तोंडात दिलं, आणि हे केल्यानंतर वर्षभर त्यांना मुलं बाळ होत नाही. कारण तुमच्या बॉडीचा बफर तुमच्या बॉडीमध्ये वाढतं. आरोग्य उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर लागलेले आहात तुम्ही. नका करू. त्याच्यावेळी घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना मस्तपैकी उसाचा रस द्या, त्याच्यानंतर लिंबू शरबत द्या, कोकम शरबत द्या, आणि चांगले पेय द्या. त्याच्या माध्यमातून त्याची हेल्थ वाढेल. पण हे काय करतं, हेल्थ वाढवत नाही, हेल्थला चोरत राहतं. आणि पाण्याला जेव्हा तुम्ही गरम करता तेव्हा पाणी आटल्यानंतर फक्त पांढरच पटीत निर्माण होतं. पण हलकं कोकोकोलाला जेव्हा गरम करून बघता तर डांबर, तुम्ही तुमच्या शरीरात डांबर, सॅक्रिन वगैरे टाकता, मग तुमचं शुगर लेवल चेक केलं तर ते शुगर खूप झालेलं असतं, वाढलेलं असतं मित्रांनो. त्याच्यानंतर पेस्टिसाइड, हे पेस्टिसाइड अन्न पदार्थावर शिरवले जातात, ते तुमच्या शरीरात येतात. आणि मध्यंतरी जेव्हा सत्यमेव जयते त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं, मातांच्या दुधामध्ये पेस्टिसाइडची मात्रा आढळली. त्याच्यामुळे मुलं मतिमंदापासून मेंटल रिटार्डेशन पासून वेगवेगळ्या आहाराने ग्रसित झाले. तर मनापासून तुमचं धन्यवाद. नेक्स्ट लाईन. माझा मोबाईल नंबर 9371893219. डॉक्टर गणेश सोवारके, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट प्लस आपल्या योग शिक्षक संघटनेमध्ये
तर म्हणजे मुगाची पत्री म्हणजे पीची डिवाइड तर भेटूया आपण नवीन दिवशी पुढील प्रवासात पुढच्या वेळेस.